एका लग्नाची दुसरी गोष्ट। हे पहा, मानाच्या 5 पत्रिका आपल्याला द्यायच्या असतात, त्यापैकी 4 पत्रिका मी पोस्टानं पाठवलेल्या आहेत। आता एक कुलदेवतेची मानाची पत्रिका, ही मात्र तुम्ही दोघांनी जोडीनं कोल्हापूरला जायचं, कुलदेवतेच्या चरणावरती पत्रिका ठेवायची, समजलं? हो माऊली, पण आता रिझर्वेशनचं ऐन वेळेला कसं काय जमणार रे? त्याची काही काळजी करू नका, मी 2 तिकीट बुक करून ठेवली आहेत वॉल्वोची। हे अगदी बरोबर बोलला। अरे तू असं आम्हाला चिंता करायचं कारणच काय? त्यात बसायचं आणि दर्शनाला जायचं, पत्रिका ठेवून परत माघारी यायचं। लगेच रात्रीची गाडी बुक केलेली आहे, त्या गाडीत 2 सीट ठेवलेली आहेत। पहाटे पहाटे गाडी इथे पोहोचेल। पोचता क्षणी माऊलींच्या हस्ते गरमागरम फक्कडचा चहा देण्यात येईल। देवकी बाबी, आग्राचं आमंत्रण आहे बरं का, आमच्या राधाच्या लग्नाला अवश्य यायचं। अरे वा वा वा, तुमचं मनापासून अभिनंदन। वा वा वा, अरे बाप रे, मी आलो असतो पण मला तर अवघड वाटतंय हो। नाही, मी प्रयत्न करीन, आपण प्रयत्न करू। नाही सांगण्याचं काय नेमकं, त्या दिवशी आमच्या मुलाचं लग्न आहे ना, त्यामुळे येऊ येऊ, नक्की येऊ। बसा 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 बसा। काय लग्नाची झाली का तुमच्याकडे तयारी? भाई साहब, शादी की तयारी कभी खत्म होती है क्या? हाँ, ही लग्न होईपर्यंत चालूच राहणार आहे काय? हो ना, लग्नाची कामं म्हणजे काय वाढतच राहतात त्या मारुतीच्या शेपटीसारखी। आमचा बंड्या दादा तर झोपेतही बडबडत असतो, हॉल बद्दल, वराती बद्दल, मंगलाष्टक सुद्धा। हो, आमच्याकडे काय लोक बडबडतात, राधा येणार आहे, सूद येणार आहे। राधा, काय ग सोनिया? राधा, अगं 2 दिवसांवर लग्न आलंय तुझं। मग काय वाचत काय बसलीयस? तुला माहितीये? नाही ग। ऐक ना, माझ्या पार्लर वाली बरोबर तुझी अपॉइंटमेंट फिक्स केली मी, माझ्या पार्लर वाली बरोबर। का? कारण लग्नाआधी मला तुझा मेकओव्हर करायचा आहे। मेकओव्हर? मला कंटाळा आलाय ग लग्न या प्रकाराचा। म्हणजे सतत 24 तास लग्न 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 आणि फक्त लग्न। हो रे, आपण तेव्हाच पळून गेलो असतो ना तर बरं झालं असतं, उगाच थांबलो असं वाटतंय मला। मलाही असंच वाटतंय, माहितीये का? कधी संपणार आहे काय माहिती आता हे सगळं। ए राधा, तू इरिटेट होऊ नको। इनफॅक्ट आय एम सॉरी, मी इरिटेट झालो। हे बघ, कुछ दिनों की बात है, एकदा आपलं लग्न झालं ना की मग फक्त तू आणि मी। येस, तू आणि मी। माझ्यासाठी तरी चल ना रे, काढून घे रे दृष्ट, चल ना राजा। अरे चल रे बाबा, आता उद्या तुझी बायको आली की कुठे येऊ शकणार का मी हक्कानी हट्ट करायला? चल रे राजा, घना चल ना। आई बस। अरे आता थोडेच दिवस राहिले ना माझे तुझ्याकडे असा हक्काने हट्ट करण्याचे। या जगात काहीही झालं ना तरी माझ्यावर तुझाच हक्क असणार आहे, कळलं? मुलीचं लग्न झालं ना की ती आपलं घर सोडून सासरी जाते, त्यामुळे मग मुलीच्या आईवडिलांचं दुःख सगळ्या जगाला कळतं। पण मुलाचं लग्न झालं की तो तरी कुठे आईबाबांचा राहतो, तो त्याच्या बायकोचा होतो ना। काहीही झालं ना तरी माझ्या पाठीत धपाटा घालायचा हक्क तुझा होता, तुझा आहे आणि आयुष्यभर तुझाच राहणार। तू आता इतकी गोड दिसतेस ना, मी तुझी दृष्ट काढू? ना एका लग्नाची दुसरी गोष्ट।